नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करते मी मालवणी युट्यूब चॅनल मध्ये। आज आपलो व्लॉग होतो की माझा घर शिफ्टिंग करूचा, तर त्याच्यात आता कॅमेरामन माझं थोडं इंजर्ड आ, पायाक लागला त्याच्या, म्हणजे सकाळीच टाकी साफ करून उतरलेलो, तर पायाक त्याच्या जरा लादी लागली आहे, त्याच्यामुळे जरा इंजर्ड आ। आणि विषय असा की आज खूप मजा येतली या शिफ्टिंग करूसाठी। सकाळी जाऊन आम्ही फ्रीज, वॉशिंग मशीन आणि सगळा शिफ्ट करून दिलो दुसऱ्या घराकडे। शिफ्टिंग म्हणजे ज्यांका माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण ज्यांका माहिती ना त्यांच्यासाठी सांगता। आता गणपती जवळ येले, नागपंचमी जवळ येली, तर त्याच्यासाठी आम्ही मेन घराकडे, आमचा जुना म्हणजे असा जुना म्हणा घ्यायचा ना, फक्त त्या आधी बांधलेला आणि ह्या घर नवीन बांधलेला, त्याच्यामुळे त्याका जुना म्हणतो आणि ह्या नवीन हा, त्याच्यामुळे त्याका जुना म्हणतो। मग आता त्या घराकडे जाऊचा आणि त्या घराकडे अगोदरच आम्ही जातो, नागपंचमीचा अगोदर। तर चला तर व्हिडिओ सुरू करूया, शेवटपर्यंत व्हिडिओ पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। चला मित्रांनो, इंट्रो तर करून झालो, पण तुमका एक मजा दाखवते आता। काय रे, काय आला? पायाक लागी लागली। काय केलं पप्पा? टाकी धूक लावतो कधी नको त्या टायमात। तुका धड करू किल्ली ना, ता सांग ना। अरे मी चप्पल घालून टाकीत चढत होते। टाकेर चढत होतं म्हणजे काय मित्रांनो? हा बघा, सगळा खाट होती आमची, जायचा सगळा गेला। सोनी बिनी हे बाबा, हे मेन विषय आहेत आपले, विषय हार्ड एकदम। गाडीतून कसे जातले? सोनीचो सब वूफर तो एकदम जुना मधलो, वरचो तो आणखी जुना। एकच्या वेळी मी जन्मलेला आहे, पण नाही तू नाही, माझ्या जन्माच्या अगोदरचो आहे। तुझ्या जन्माच्या अगोदरचा ह्यो पण खूप जुना, तो खूप जुना, तो पप्पांका कोणतरी दिला ना। मित्रांनो, ह्यांका आता होम थिएटर सारखे आम्ही त्या घराकडे लावतलो आणि सेटअप काय करतलो तर तुमका नक्की दाखवतलो। मित्रांनो, कसं माहिता, अंगातले खोडी काय कधी जाऊचे नाही माणसाचे, त्याच्यामुळे काय माहिती, आमचा कॅमेरामन सागर इंजर्ड जरी असलो ना तरी त्याचे खोडी काय जाणत नाही, म्हणजे त्याला लय सवय आहे स्किन केअर आणि करूची। तर साबण बिबन ते झेडचे आणि काय ना काय वेगवेगळे साबण घेतले ना, ते साबण ठेवता तो आता गाडीत लंगडत झालं तरी ठेवता। बघा मित्रांनो, कसो लंगडत झालो तरी ना, बघा मजा बघा आता त्याची, बघा लंगडत झालो तरी येता। हे सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट ठेवता गाडीत। काय घेतलं तर दाखव। आता फेविकॉल खेळा, फेविकॉल स्किन केअर साठी कोण वापरता? फेविकॉल नाही, तो अर्बन कपरूचो हेअर स्प्रे आहे। हा बाबा, हेअर रिमूव्हल स्प्रे वापरता मित्रांनो। म्हणजे बघा काय, झेडचं साबण आहे माझ्याकडे, झेडचो साबण 50 रुपये, आणि फेसवॉश तीन फेसवॉश घेऊन फिरता यो माणूस। बेबी सोप निसतो आणि एक बेबी सोप, जॉन्सन बेबी सोप लावता यो। ठेव लवकर। मित्रांनो, हे पप्पा न, हे आमचं रुपेश भाई कामावरतून इलो। तू लंगाड पाय ठेवक म्हणजे लंगाडता बा मित्रांनो। कसं तो वाकडो हा, मार तू, परेड टी शर्टाची। आणि मित्रांनो, वाट लागली, आय मच्छर चावता, बाहेर येऊन बसलोय मी, मच्छर चावताय बघा टी शर्टाची, आणि सगळी घाण झाली आहे, बघू शकतास। वाट लागले तर जाऊया आता, बघूया आता। पप्पा गेले त्या घराकडे, अजून येऊ नाही, तर आमका पुढे पाठवले नाही, आम्ही त्याच टेम्पोन पुढे येलो। बघूया आता, पाऊस येता, मी जाते घरात, थोडा वेळ भेटूया। मित्र हो, तुमका मी अजून एक युनिक आणि आगळी वेगळी अशी अँटिक गोष्ट दाखवतोय, आणि त्या गोष्टीबद्दल तुमका सागरो सांगित काय आहे त्या गोष्टीचा राज आणि महत्व दाखवतोय तुमका। तर मित्रांनो, ही असा व्हिडिओकॉन ची टीव्ही। तर मित्रांनो, मी तुला सांगते, ही 2006 मध्ये घेतलेली होती। मग मी जन्मले किती, मी 2008 मध्ये जन्मलेली, ही 2006 मध्ये मी जन्माच्या आधीपासूनची। ही इतकी जुनी टीव्ही आहे ना, त्याच्यावर आम्ही 2-3 टीव्ही बदलून झाले बघा। LED स्मार्ट टीव्ही, खूप मोठी टीव्ही होती, त्याच्यावरती 2-3 आहे बघा, इथे सेटअप वगैरे होतं सगळं लावलेलो त्यांचं, पण तो सगळं ते खराब झाले। पण ही खराब जाऊ ना, अजून बघू शकता फुल वर्किंग कंडिशन। आता बंदा म्हणजे मी त्या घराकडे घेऊन जाते, तुमका दाखवते चालू केले काय, एक नंबर टीव्ही या, खरंच सांगते। आणखीन एक तुमका दाखवची गोष्ट म्हणजे माझ्या जीवाच्या, माझ्या काळजाच्या जवळ असलेल्या गोष्टी तुमका दाखवतोय। हे गोष्टी
ही एक आणि ही एक. तर तुम्ही विचार करशाल त्याच्यात काय आहे, तर ह्याच्यात असा मी सांगतोय, ह्याच्यात एक मोठो कीबोर्ड आहे कॅसिओचो आणि ह्याच्यात एक शॉर्ट छोटो कीबोर्ड आहे. आणि हे 2 कीबोर्ड सुद्धा माका गिफ्टेडच माझ्या भावाकडनं. एक तो छोटो कीबोर्ड आहे तो माझ्या भावाकडनं गिफ्ट केलेलो आहे माका. भाव म्हणजे मित्र, आपण ते का मी भावच म्हणतोय कायम. मित्रापेक्षा भाव आहे तो माझ्यासाठी. माझे जास्त मित्र नाही, 2 ते 3 मित्र जसे मोजून, बाकी माझे जास्त मित्र नाही, त्या मी भावासारखे समजते. आणि त्यांना माका ह्यो कीबोर्ड दिलेलो आहे कॅसिओचो, त्याचोच होतो ऍक्च्युली. आणि मी त्याका एक छोटो लेजंड कीबोर्ड घेता, कॅसिओ कॅसिओ SA11. SA10 बघू गेलेलो, पण SA11 भेटलो माका, म्हणून तो मी त्याका गिफ्ट केलाय. मग त्याच्याकडे बॅगेत ठेवलेलो आहे ना, तो मी घेतलं सगळं, बॅगेत ठेवलेलो आहे ना, असू दे ना त्याचा. तर हा मी काय बोलत होतो की ह्यो त्याच्यानंतर मित्र म्हणतोय मी, भाव प्रथमेशने माका तो ह्यो माका गिफ्ट देऊन टाकला. आणि त्याचो मी आधी मागितलेलं त्याच्याकडे, माका थोड्या दिवसांसाठी घेतल्याने तो म्हणता की आता तो तुकाच ठेव, माझ्याकडनं तुका ठेव. हे दोघांची नावं मी तुमका नंतर सांगेन कधीतरी, आता माका ती नावं रिव्हील नाही करूची. आणि एक गोष्ट म्हणजे तुमका दाखवतोय की म्युझिक म्हटला की माझ्या काळजाचे ठोके असे धडधड करू लागतात ना, की हे बघा ह्यो पखवाज मस्त. म्हणजे ह्याचे जे बीट आहेत ना मित्रांनो, एक नंबर, कानाक ऐकाक मजा येता. आणि भजन कोणाक आवडता त्याचे नक्की कमेंट करा, कारण आता गणपती जवळ येल्यात, तर गणपतीची भजना आता नक्की येतली. माझी फाडू बॉटल दाखवते ना. अरे भजनाचा विषय चालू आहे, तू फाडी बॉटल काय? OMG स्पेशल मी एडिशन बनवून घेतले OMG ची बॉटल. तर मी काय म्हणतोय, भजना कोणाक आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भजनाचे व्हिडिओ तर नक्की देतले, मी पण भजन करताय ना असं ना, म्हणजे एक म्हणजे आवड लहानपणापासून ती करतोय मी भजन. एक किती 7वीत एक असतलंय, त्याच्यामुळे माका वेळ लागला तेव्हापासूनच 7वी. अरे हो आत्ता तू चल गाडी करतो काय थोडी, लहानपण गाडी. आता तुम्ही जिम वाले झालात मोठे घरावात का? अजून गडी पण इकडचं सगळं झालं होतं. आयफोन वरती बोलत होती. तर ही माझी ही एक बॅग घेतली, काय माझा ओके होताला. हे काय हे भजनाचं सामान नंतर घेऊचं लागतं. इकडे बघूया काय राहुला वगैरे. तर ते एक पेटी एक राहुली. हा मोठली लाईट लावले. अरे बापरे, मांजूर मेला. आई मांजूर मेला. नाही इशारा मला दिसला. मांजुरा की कोण आहे? तांदूळ टाकून सांगले नी. अरे तांदूळ टाकूया चल पटपट. एका कोण घेतला? चला एका घेऊया मग मित्रांनो. एका मी असं खांद्यावर घेतलंय. चला आता. तर आता आमची सगळी पॅकिंग झाली आहे आणि गाडी परत पॅक केलेली आहे. सकाळी एकदा सोडून दिलेली गाडी परत आता गाडी पॅक झालेली आहे. अंतरून बिंतरून सगळं. माझी गाडी काढते. आणि सागर घेतलो आमची स्प्लेंडर आणि मी घेतलंय माझी सेंचुरो. गाडीतच गाडी कशी काच लावलेली आहे. चालू करू पप्पा ओरडत. माका गाडी इथून तिथपर्यंत जराशी घेऊन जाते ना. माका सांगा नको, मी नाहीच होय. मग व्हिडिओ काढता. माका नाही माहित. जर काय झाला मी जबाबदार नाही, मी जिम्मेदारी घेणार नाही. तुमका गाडीची म्युझिक सिस्टम दाखवते थोडीशी जराशी टेस्ट. हा म्युझिक सिस्टम आपलं दाखव. कच्चा आमची कच्चा.
पिंकी माऊंचं कोण इलो खुश 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 तर आता बघ मी अवघ्या बघता तेका आता येवचा जातडे एकाव घेऊन जाऊचा. हा बेस दाखव बेस बेसाचा फुल लाव 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 तू लाव 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 ना जरा ह्या कर आवाज कर तरी आवाज कर आवाज कर अजून आवाज फुल कर रे जरा हलता बघ अरे असू दे कर अजून कर अरे कर आवाज कमी काय करत ओरडतले अरे नाही ओरडायचे तुका सांगते कर व्हिडिओ पुरतो कर. मित्रांनो बघू शकतास काय आवाज हा तुमका जर व्यवस्थित ऐकायचो ना तर हेडफोन घालून ऐका तर आवाज येतो एक नंबर. चालू करू चालेल जरा गाडी चालवते ना. हे बघ सागऱ्या काय झाला तर मी जिम्मेदार नाही. अरे ह्या बघ काय केलास तुम्ही खोळ्यानू मी काय करू नाही. ए माझी गर्ल ए जानेची गर्ल बघ एकदम परफेक्ट आहे गाडी सागरो गाण्यावर थिरकाक लागलो आता हळूहळू. काय हे ऐक तर नाही तुझी हळूहळू बोटा गाडीची चावी चालू करूक जातो. हे ऐक हे बघ हे रोज रोज ना अशी बघ गाडीची याची चावी करून करून इथे झरला आहे बघ खऱ्यामध्ये झरलाय बघ. कारण की आपण आता अशी गाडी असली रोज चालू करू जरासा इथे हात लागतो एवढं कोणाचं लागत नाही. हे बघ इथे पण लागते माझं तरी नाही लागत कधीच. अरे अटकली चावी. सागऱ्याची नाटकं होत ना ती अशीच चालू राहतली तो कधी नाटकं त्याची कधी बंद जाऊची नाही कारण एसी फुल काय पेट्रोल लय झाला वाटतं तुका एसी फुल करतोय म्हणता. केसांची लागली वाट आंघोळ करूक नाही मित्रांनो कसं तरी वाटतं कंटाळ येलो. ह्या गाडीवर खाईलं मी माझ्या गाडीवर जातोय. शेवटी सागऱ्या नाही म्हणता गाडी चालू केल्यानच. सागऱ्या जर काय झाला मी जिम्मेदार नाही. मी खरोखर जिम्मेदार नाही. दरवाजा उघडा ठेवून चालवतोस तू पप्पा जरा काय बोलले माका सांगा नको. मित्रांनो सागरो गाडीत तर चालवता म्हणजे बाहेर घेता व्यवस्थित. बघूया आता काय करता त्याचा तेका ठाऊक. जर हय आज काय कांड झालो तर माका माहिती नाही मित्रांनो. झालं उठवता तशी बरी धक्के पण बसणार नाही. आता माका वाटतं काय करतलो मागे घेतलो हा रिवर्स टाकल्यान हा कुदव तू हान तू गाडी आगे भियन घेता सावकाश एकदम हळू सोडता. काय करतो काय झाली काय हवा नाही मी गाडी पाठील आहे माझा काय विषय नाही. पप्पा काका काय बोलतील आता पुढे घेतलंच तर नाही बोलायचं. ह्यो व्हिडिओ ते बघतले आज करे तो ऑटोमॅटिक गाडी इज बट ओके बट दिस फिलिंग इज काय दिस काय तू बोलला तू का तरी कळला. ऑटोमॅटिक गाडी कशी एक बटन दाबलं झालं गाडी काय उपयोग नाही. कसं आपला गाडी चालू केली कार ही जी फिलिंग असता ती काही नसता. मित्रांनो सागरान बरोबर सांगितलं ना की ऑटोमॅटिक पेक्षा ना मॅन्युअल गाडी चालवण्यात जी मजा ती ऑटोमॅटिक मध्ये जरा पण नाही. ऑटोमॅटिक मध्ये काय गाडी चालू केली डी वर गिअर टाकलो काय गाडी चालता. तुम्ही काय करू शकत नाही फक्त ऍक्सिलेटर दाबायचो आणि ब्रेक दाबायचो. हा काय तर आता जाऊन ज्यांना बनवल्यान गिअर ह्या तेका विचारे एबीसीडी नाही कशाक नुसतं डी कशा का त्या पुढे जाऊसाठी आर कशा का रिव्हर्स जाऊसाठी. तर आता तू जाऊन विचार त्यांका
मला माहिती नाही. याचे एक एक प्रश्न असतले ना, डोक्यात शॉट देणारे प्रश्न असतले. तर मी काय म्हणत होतं की मॅन्युअल गाडीत जी मजा आहे ना मित्रांनो, खरोखर सांगताय, जो कार गाया जे का गाडी चालव खरोखर आवडतं ना, त्या मॅन्युअल गाडीशिवाय आवडत नाही गाडी जास्त खायची चालव. कारण मॅन्युअल मध्ये मस्त क्लच दाबा, गिअर टाका, क्लच सोडा, ऍक्सिलेटर दाबा आणि जी गाडी उठता एक नंबर वाटतं. जी काय फिलिंग येता मित्रांनो गाडी पळव मॅन्युअली, ती मित्रांनो खय नाही अशी. खरोखर सांगताय तुमका. तुमच्यापैकी जे कार लवर ते नक्की कमेंट करा माका की तुमका पण अशी मॅन्युअल गाडी आवडता की ऑटोमॅटिक गाडी आवडता.